सहजीवी पोषण सिम्बायोटिक न्यूट्रिशन. विद्यार्थी मित्रांनो, कॉन्सेप्ट क्लास या आपल्या चॅनलमध्ये मी उषा परियार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत सहजीवी पोषण सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे काय. दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. यालाच सहजीवी पोषण म्हणतात. काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते. झाड बुरशीला पोषक तत्वे पुरवते. या बदल्यात बुरशी झाडांच्या मुळांना क्षार व पाणी पुरवते. तसेच शैवाल व बुरशी एकत्र राहतात. त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते. त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवते. या प्रकारातून तयार होणारा सहजीवी वनस्पती म्हणजेच दगडफूल होय. त्याला लायकेन असे देखील म्हणतात. सहजीवी पोषणाचं आणखी एक उदाहरण म्हणजे सोयाबीनच्या मुळाशी रायझोबियम जीवाणू आढळतात आणि ते रायझोबियम जीवाणू सोयाबीनच्या मुळांना पोषक ठरतात आणि सोयाबीनची मुळं रायझोबियम जीवाणूंना वाढीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे दोघांचंही पोषण व्यवस्थित होते आणि म्हणून रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया किंवा रायझोबियम जीवाणू हे सुद्धा सहजीवी पोषणाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सहजीवी पोषणाचे अनेक उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, सिम्बायोटिक न्यूट्रिशन सहजीवी पोषणाचं हे दगडफूल, लायकेन हे एक उदाहरण आणि रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणजे रायझोबियम जीवाणू ज्या सोयाबीनच्या मुळाशी असतात त्यांचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर आपल्याला सहजीवी पोषण निश्चित चांगलं समजलं असेल. पुन्हा एकदा सांगते की दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण आणि आधार इत्यादी बाबी साध्य होतात. याला सहजीवी पोषण असे म्हणतात.